मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल. मित्र हो, हौशी कलावंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. आज मी आपणाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे, एका वेगळ्या जगात घेऊन जाणार आहे. एक नवीन सिरियल मी आजपासून चालू करतोय. हो, पण ती प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शुक्रवारी मी आपणासमोर या सिरियलच्या माध्यमातून येणार आहे. म्हणजे प्रयत्न तर नक्कीच करणार आहे. बघूया काय होते ते. मित्र हो, माझी स्वप्नातल्या बागेतील विसावा ही सिरियल नक्की पहा, कारण ती आज ना उद्या आपणाला फार उपयुक्त अशी ठरणार आहे. कशी ते हळूहळू तुम्हाला हे कोडं उलगडत जाईल. जसं जसं तुम्ही माझे हे व्हिडिओ पाहत जाल तसं तसं ते तुम्हाला किती फायदेशीर आहे याचं कोडं नक्की उलगडणार आहे. पाहत राहा स्वप्नातल्या बागेतील विसावा. चला तर मग आपण या स्वप्नातल्या बागेत विसावा घेण्यासाठी थोडा वेळ का होईना आज जाऊया, आज सुरुवात करूया. चला या माझ्या मागे. मित्रांनो, ओळखलं का? दिलीप थोरात. मी तुम्हाला आज एका नव्या क्षेत्रामध्ये घेऊन येत आहे, मँगो फार्ममध्ये. अर्थात हा मँगो फार्म माझाच आहे. म्हणजे काय म्हणतात ना, नवा गडी नवं राज्य, तसं हे माझं नवं राज्य आहे. आणि मी आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 दिवस या फार्ममध्ये काम करायला येत असते. काम करायचं म्हणजे एक प्रत्येक वेळेला आलं का फक्त 2 तास काम करायचं. आणि या 2 तासामध्ये काय होतं, कष्ट, अंग मेहनत होते. आणि अंग मेहनत झाली की डायबिटीज, BP हे सगळं पळून जातं. मजा येते काम करायला. फक्त 2 तास. आता काल मी आलो होतो, तर काल हे झाड आहे, या झाडाच्या खाली, म्हणजे हे पूर्ण झाड असं खाली जमिनीला टेकलेलं होतं. तर त्याचे मी खालच्या ज्या फांद्या आहेत त्या कट केलेल्या आहेत. आणि झाडाला बघा कशी अशी मस्तपैकी एक चांगला आकार तयार झालेला आहे. तर हे थोडं दुसरं झाड बघूया आपण. हे बघा, हे झाड बघाल तर या झाडाचं हे जे खोड आहे, हे खोड दिसत नव्हतं. हे पूर्ण त्याच्या फांद्या खाली आल्या होत्या, त्या मी कट करून टाकलेल्या आहेत. त्यामुळं काय होतं की समजा 2 किलो यांना मी खाद्य टाकलं तर ते खाद्य नको असलेल्या फांद्यांना जाण्यापेक्षा हव्या असलेल्या फांद्यांना जातो आणि त्याची ग्रोथ चांगली होती. फार मोठा नाही आहे, 2 छोटे छोटे असे प्लॉट आहेत. या प्लॉटमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आंबा आहे, शेवगा आहे, गुलाब आहे, पपई आहे, हादगा आहे. मित्रो, हादग्याची फुलं त्याची जर भाजी केली अतिशय सुंदर होती. असा एक छोटा एक माझा फार्म आहे आणि मी ते केवळ अंग मेहनतीसाठी मेंटेन करतोय. गेल्या वर्षी याला चांगले आंबे आले होते. यावर्षी वातावरणामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे, पण पुढल्या वर्षी याला चांगले आंबे येतील. मला माझ्या मागचे हे झाड दिसत असेल, त्या झाडाचंही मी तसंच केलेलं आहे.
खालचा जो भाग होता हा पूर्ण छाटून टाकलेला आहे आणि या झाडाला एक वेगळं असं छानपैकी आकार तयार झालेला आहे. असे बरीच झाडं आहेत की त्यांना मस्त असा आकार तयार झालेला आहे. आता दुसऱ्या वेळेला नेक्स्ट टाइम येईल ना त्यावेळेला आपण शेवगा बघूया. हे बघा, हे किती छान झाड झालेलं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर ज्या वेळेला मी शेतामध्ये काम करतो 2 तास अंग मेहनत करतो त्यावेळेला माझे आजार तर सगळे पळून जातातच, पण या बागेमध्ये जी काही मनशांती मिळते ना ती अप्रतिम आहे. ती कुठेच मिळू शकत नाही. एवढी सुंदर अशी मनशांती या बागेमध्ये मला मिळते. संध्याकाळच्या वेळेला सुटणारा मंद असा वारा आणि पक्ष्यांची किलबिलाट, कोकिळ कुहू कुहू करत असते, तिला मी प्रतिसाद देतो. आणि ती कोकिळी मला प्रतिसाद देते. थोडं सुंदर वातावरण कठीण आहे भेटणं. आणि ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठीच मी माझं हे छोटंसं शेत राखलेलं आहे. आणि या शेतामध्ये मी काम करतो आहे, त्यामुळं शरीर चांगलं राहतं आणि डोकं चांगलं राहतं. 2-3 तास शांत मोबाईल बंद करून ठेवायचा आणि काम करायचं. एकदम छान वाटतं, एकदम शांत वाटतं. इथे ससे दिसतात, इथे कोल्हे दिसतात, इथे बिबटे दिसतात, बिबटेही दिसतात. कोल्हे भरपूर आहेत, ससे भरपूर आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या बागेमध्ये आम्हाला दिसत असतात. असो, भेटूया परत.